हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातील सरकार बदलायचंय, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी आहे। इंदापुरात शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। बारामतीची जागा अपक्ष म्हणून जिंकलो असतो, बारामतीत दोन्ही पवारांना विरोध होता, शिंदे गटाच्या विजय शिवतारेंचा दावा। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। माझं हे शेवटचं उपोषण, आता मिशन विधानसभा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर मनोज जरांगेंनी विधानसभा लढून आरक्षण घ्यावं, बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला। प्रहार विधानसभेच्या 20 जागा लढवणार, बच्चू कडू यांची घोषणा। बच्चू कडू मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची बैठक घेणार। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी अजित पवार गट उद्या उमेदवाराची घोषणा करणार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध विभागांची छापेमारी। कोकण पदवीधर मतदारसंघातील माहितीचा पेच सुटला, शिंदे गटाच्या संजय मोरेंची निवडणुकीतून माघार, भाजप उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। विधान परिषद निवडणुकीचा मवियातील पेच सुटला, कोकण पदवीधर काँग्रेस लढवणार, तर नाशिक शिक्षक मतदारसंघ ठाकरे गट लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निहाय उमेदवारांची चाचपणी, मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढल्यास काय होईल याचा अहवाल ठाकरेंनी मागवला। दोन चार जागा जास्त मिळाल्यामुळे कोणी शेफारून जाऊ नये, नाव न घेता संजय राऊतांची नाना पटोलेंवर टीका। कोण शेफारला यावर योग्य वेळ उत्तर देऊ, जागा वाटप व्यवस्थित झालं असतं तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, पटोलेंचं राऊतांना प्रत्युत्तर। सगळे सोयरेच्या मागणीबाबत कार्यवाही सुरू, भुजबळांशीही चर्चा करून त्यांना समजावून सांगणार, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। अजितदारांना सोबत घेऊन भाजपने स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून भाजपला खडेबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।